बातम्यामध्ये सदैव अग्रेसर आणि महाराष्ट्रातही नंबर 1. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1. सिंधी नगर परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा गौरव. सिंधी नगर परिषदतर्फे 10वी व 12वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या आईवडिलांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमावेळी सिंधीचे नगराध्यक्ष सौ राणीताई स्नेहल कलोडे, शिक्षण सभापती राजश्री बोरीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मेहनत, शिस्त व सातत्य यांच्या जोरावर जीवनात मोठे यश मिळवता येते असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरपालिकेचे गटनेते अजय कलोडे तसेच आशिष देवतळे, शरद तळवेकर, अखिल शेख, प्रवीण मळावी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भविष्यात उच्च ध्येय ठेवून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षक सभापती राजश्री बोरीकर, बांधकाम सभापती बोंगाडे शरद तळवेकर, नगरसेवक अमोल बोरकर, बोंबले, दुर्गा बेलखोडे, सूरज कोपरकर, घनश्याम मेंढे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या सत्कार समारंभाला पत्रकार बंधूंचीही उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांचा सन्मान होत असताना पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी आफताब कुरेशी, सिंधी रेल्वे. आज सिंधी नगर परिषदमध्ये सिंधी नगर परिषद सभागृहामध्ये सिंधी शहरातील 10वी आणि 12वी क्षेत्रामध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला सिंधी नगर परिषदचे उपाध्यक्ष अखिलभाऊ शेख, शिक्षण सभापती राजश्रीताई बोरीकर, गटनेता अजूभाऊ कलोडे, गटनेता प्रवीणभाऊ मळावी आणि मेंढे काकाजी आणि बांधकाम सभापती ममताताई बोंगाडे आणि उत्तीर्ण झालेले 10वी आणि 12वी या क्षेत्रातील मुलं आणि मुली, पत्रकार वृंद आणि पालक वृंद सगळे आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि नगरसेवक नगरसेविका पण उपस्थित होत्या. आजचा हा कार्यक्रम घेण्याचं तात्पर्य हे आहे की आज सिंधी शहराला 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांचा खूप अभिमान आहे की सिंधी शहराचं त्यांनी नाव अलौकिक केलं आहे. आणि सगळ्या मुलांना मी हेच सांगेल की त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांना खूप खूप अभिनंदन करते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.